नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरण आणि आपलं प्रकरण आहे वर्णमाला. वर्णमालेवर विचारलेले प्रश्न आणि त्यावरील काही संदर्भ याचं स्पष्टीकरण आज आपण करणार आहोत. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? आपण ऑप्शन बघूयात. पहिला ऑप्शन आहे ओ आणि औ. हे स्वरादी नाहीत, हे संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे. नंतर आहे क्ष आणि ज्ञ. हे बघू शकता तुम्ही, जे विशेष संयुक्त व्यंजने आहेत. आणि त्यानंतर अ आणि आ हे सजातीय स्वर आहेत. तर उरला आहे हे अनुस्वार आणि विसर्ग, हेच स्वरादी आहेत आणि स्वरादी फक्त दोनच असतात. तर आपलं आन्सर आहे 2, जे इथं पण दिलेलं आहे की स्वरादी हे दोनच असतात. आणि हा आपण त्याला म्हणतो अनुस्वार आणि विसर्ग. पुढे जाऊया. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत? आताच आपण बघितलं स्वरादी हे फक्त दोनच आहेत. ठीक आहे. स्वरादीचा अर्थ काय होतो? ज्या वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. आणि प्रामुख्याने मराठीमध्ये दोनच स्वरादी आहेत, अनुस्वार आणि विसर्ग. पुढील प्रश्न आहे, मराठी वर्णमालेतील आणि अहा यांना काय म्हणतात? आत्ताच आपण बघितलं त्यांना स्वरादी असे म्हणतात. संयुक्त स्वर, ज्याची व्याख्या आहे दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. आणि संयुक्त स्वर हे 4 आहेत. ए, जे अ अधिक ई अधिक ई ह्याने बनलेला आहे. नंतर आई, हा आ अधिक ई ह्याने बनलेला आहे. नंतर आहे ओ, जो अ अधिक उ किंवा उ ह्याने बनलेला आहे. आणि औ, आ अधिक उ ह्याने बनलेला आहे. तर लक्षात ठेवा, संयुक्त स्वर कशाला म्हणतात आणि ते कशापासून बनतात. प्रश्न बघूया. ए, आई, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? आत्ताच बघितलं आपण, हे संयुक्त स्वर आहे. पण आपण अजून जे व्यतिरिक्त पर्याय आलेले आहेत त्यांना थोडक्यात समजून घेऊ. बघा, ऱ्हस्व स्वर कशाला म्हणतात? ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो ते ऱ्हस्व स्वर. त्याच्यानंतर अर्धस्वर, जे स्वर आणि व्यंजनाच्या दरम्यान असतात त्यांना आपण अर्धस्वर म्हणतो. संयुक्त स्वर आपण बघितलं, हे आपलं उत्तर आहे, हे आपलं उत्तर होतं. आणि सजातीय स्वर कोणते? की एकाच उच्चार स्थानावरून उच्चारला जाणारे स्वर, म्हणजे ज्यांचा उच्चार स्थान हा एकच असतो त्याला सजातीय स्वर म्हणतात. ते आपण पुढं बघणार आहोत. नेक्स्ट, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? उत्तराकडे जाण्याआधी संदर्भ समजून घेऊ. याला म्हणतात स्पर्शव्यंजने. स्पर्शव्यंजनांचे पण वर्गीकरण केलेले आहेत. कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिके. लक्षात ठेवण्याची ट्रिक खूप सोपी आहे. आपल्याला क, ख, ग, घ व्यंजने येतातच. 2 जर क, ख हे व्यंजन आले तर ते कठोर आहेत. क, ख ज्यानंतर ग, घ हे आले तर ते मृदू आहेत. आणि शेवटी जो पण न चा उच्चार होणारा व्यंजन आहे तो अनुनासिक आहे. ह्या सगळ्यांचा उच्चार हा न म्हणूनच आपण करतो. ह्याला पण न म्हणतात आणि ह्याला पण न म्हणतात. ठीक आहे. तर हे कठोर व्यंजने झाले, हे मृदू व्यंजने झाले. वाचून घ्या, समजून घ्या. पाठ करण्यापेक्षा त्याचा संदर्भ लक्षात ठेवा. तर आपल्याला काय विचारलं होतं, कठोर व्यंजन कोणतं आहे? तर बघा, ग हे मृदू व्यंजन आहे तर कठोर व्यंजन नाही. द सुद्धा मृदू व्यंजन आहे आणि हे
ड नाही म्हणत, त्याला आपण न म्हणतो, तर हे अनुनासिक आहे. तर कठोर व्यंजन हे च आहे, जे आपण इथं बघू शकतो. पुढे जाऊया. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर आहे? परत एकदा कठोर व्यंजनच विचारलेलं आपल्याला. ठीक आहे, चला खाली दिलेले आपण बघूयात. ब. ब हे मृदू व्यंजन आहे, तर हे नाही येणार. ध सुद्धा मृदू व्यंजन आहे आणि भ सुद्धा मृदू व्यंजन आहे, पण प हे कठोर वर्ण आहे. ठीक आहे. अजून एक तसा प्रश्न विचारलेला आहे, कठोर वर्ण कोणते? ठीक आहे, बघा. कठोर वर्ण ब हे मृदू व्यंजन आहे, न हे अनुनासिक आहे, द हे मृदू व्यंजन आहे, पण फ हे कठोर वर्ण आहे. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? परत एकदा कठोर व्यंजन विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा. मृदू व्यंजन यांनी विचारलं नाही, कठोर व्यंजन यांनी नक्की विचारलेलं आहे. तर झ हे मृदू व्यंजन आहे, घ हे सुद्धा मृदू व्यंजन आहे, ठ हे कठोर व्यंजनामध्ये येतं आणि ब हे मृदू व्यंजनामध्ये येतं. तर आपलं आन्सर हे ठ असायला पाहिजे. त्यांनी कठोर वर्ण विचारला होता. ठीक आहे, तर आपलं उत्तर ठ हे असायला हवं. खालीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण असे म्हणतात? महाप्राण हचा उच्चार असणारा वर्ण, त्याचे वर्गीकरण आपण स्पर्शव्यंजनामध्ये व्यवस्थित करून घेऊ शकतो. ठीक आहे, त्यासाठी कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजने आपल्याला समजून घ्यावं लागतील. तर लक्षात ठेवा, क, च, ट, त, प हे अल्पप्राण आहेत. ठीक आहे, हा संपूर्ण तक्ता हा स्पर्श व्यंजनामध्ये कठोर व्यंजनाचा आहे. त्यावेळी जेव्हा क मध्ये हचा उच्चार समावेश होतो, तेव्हा ख हे वर्ण निर्माण होतं आणि त्याला आपण महाप्राण म्हणतो. इथं समजवण्यापेक्षा मी इथं समजून सांगते. ठीक आहे, इथं बघा, हे पहिल्या तक्त्यामध्ये पण 2 भाग जर आपण केले कठोर व्यंजनाचे, तर क, च, ट, त, प हे अल्पप्राण आहेत आणि त्याच्या समोरील जे आपण वर्ण बघणार, क च्या नंतर ख, च च्या नंतर छ, ट च्या नंतर ठ, त च्या नंतर थ, प च्या नंतर फ, हे सगळे महाप्राण आहेत. ठीक आहे, कठोर व्यंजनाचे 2 भाग करून त्याच्या पहिल्या भागाला आपण अल्पप्राण आणि दुसऱ्या भागाला आपण महाप्राण म्हणणार. ठीक आहे, तसंच मृदू व्यंजनाचं सुद्धा आहे. हा एवढा भाग मृदू व्यंजनामध्ये ग, ज, ड, द, ब हे अल्पप्राण आहेत. त्याच्या समोरील जे वर्ण आहेत, ग च्या नंतर घ, ज च्या नंतर झ, ड च्या नंतर ढ, द च्या नंतर ध, ब च्या नंतर भ, हे सगळे महाप्राण आहेत. तर इथं आपण स्पर्श व्यंजनामध्ये एकूण 10 महाप्राण बघितले. त्याच्यानंतर त्याची रचना मी इथं दिलेली आहे. त्या वर्णामध्ये म्हणजे अल्पप्राणामध्ये जेव्हा हचा उच्चार समावेश होतो, त्यावेळेस बनणारा वर्ण म्हणजे ख, छ, ठ, थ, फ हे महाप्राण असतात. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये हचा उच्चार समावेश होतो. त्यानंतर अजून महत्त्वाचा मुद्दा, उष्मे श, श, स हे जे 3 वर्ण आहेत हे सुद्धा महाप्राण आहेत. ठीक आहे, आणि सगळ्यात मोठा महाप्राण जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो आहे ह. जर तुम्हाला विचारलं महाप्राण किती, अल्पप्राण किती, तुम्हाला माहीत असलं पाहिजे की संपूर्ण व्यंजनांची संख्या किती आहे. ती आहे 34. आता महाप्राण आपण शोधले, इकडचे 5, इकडचे 5 है ना, आणि हे 4, कारण हे 3 आहे, हा 1 मिळून 4 झाले. तर आपले 14 महाप्राण आहेत. जर आपल्या संपूर्ण व्यंजने माहीत आहे तर त्याच्यातून आपण वजा जेव्हा करू, 34मधून जेव्हा 14 वजा झाले, उरलेले 20 हे अल्पप्राण आहेत. ठीक आहे, हे तुम्ही लॉजिकने लक्षात ठेवा पाठ करण्यापेक्षा. अशा प्रकारे महाप्राणचा
विभाग आपण बघितला. आता आपण प्रश्नाकडे जाऊ. पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण असे म्हणतात? आताच आपण इथं बघितलं. तर पहा, च हा महाप्राण आहे का? नाही, हा अल्पप्राण आहे. त्याच्यानंतर ग हा सुद्धा अल्पप्राण आहे. त्याच्यानंतर ब हा सुद्धा अल्पप्राण आहे. पण घ हा महाप्राण आहे, आपण इथं बघू शकता. ठीक आहे, तर घ हा महाप्राण आहे. त्यानंतर प्रश्न आहे अ आ इ ई उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? आता बघा, इथे ऑप्शन आहे. विजातीय स्वर हे ते वर्ण असतात ज्यांचा उच्चारस्थान वेगवेगळा असतो, त्याला विजातीय स्वर म्हणतात. ठीक आहे. संयुक्त स्वर आत्ताच आपण वरती बघितलं होतं, 2 स्वरांपासून मिळणारा तिसरा स्वर, त्याला आपण संयुक्त स्वर म्हणतो. दीर्घ स्वर कोणता? ज्याला उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागेल, जास्त वेळ लागेल, त्याला दीर्घ स्वर म्हणतात. पण सजातीय स्वर ज्याचा अर्थच आहे, पुढे बघा, ज्या स्वरांचा उच्चारस्थान एकच असतो त्यास सजातीय स्वर म्हणतात. आणि ते सजातीय स्वर कोणते कोणते? अ आ. सजातीय स्वर ज्या स्वरांचा उच्चारस्थान एकच असतो त्यास सजातीय स्वर म्हणतात. तर ते असतात अ आ इ ई उ ऊ, हे सजातीय स्वर आहे. त्याविरुद्ध विजातीय स्वर कोणते? ज्या स्वरांचे उच्चारस्थाने वेगवेगळे असतात, भिन्न असतात. लक्षात काय ठेवायचं? अ आ इ ई उ ऊ च्या व्यतिरिक्त जितके स्वर आपण बघू शकतो ते विजातीय स्वर आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे सजातीय स्वर. ठीक आहे, हेच आपलं उत्तर आहे, सजातीय स्वर. ठीक आहे, हे उत्तर दिलं होतं सजातीय स्वर. आता प्रश्न आहे, आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो? आधी आपण तक्ता बघू. उच्चार स्थानानुसार वर्णांचे वर्गीकरण केलेले आहेत, जसं की मुखाचा भाग आणि वर्णाचे नाव, याच्यावरून त्यांचे वर्गीकरण झालेले. प्रत्येक स्वराचा आणि प्रत्येक व्यंजनाचा वेगवेगळा आवाज आहे, वेगवेगळा उच्चार आहे, त्यानुसार त्याचे भाग पडलेले आहेत. तर प्रश्न त्यांनी काय विचारला आहे? आ ह्या स्वराचा वर्ण कोणता? आ हा कंठवर्ण आहे. ठीक आहे, आ हा कंठवर्ण आहे, म्हणजे कंठातून येणारा आवाज. स्वरामध्ये अ आ आणि विसर्ग म्हणजे आहा याचा आवाज आपण कंठातून काढतो. आणि व्यंजनामध्ये क ख ग घ न आणि ह यांचा उच्चारसुद्धा कंठातून निघतो. ज्याला मुखाचा भाग कंठ असं म्हणतो आणि कोमल तालूसुद्धा त्याचं नाव आहे. त्यानंतर आहे तालव्य. त्याच्यामध्ये येतं आहे ई ई हे स्वर येतात आणि च छ ज झ न य श हे कठोर तालू आहे, त्याला आपण तालव्य वर्णसुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर आहे मूर्धा, ज्याच्यामध्ये रू हा स्वर येईल आणि ट ठ ड ढ न आणि र श ळ हे इतके व्यंजनं मूर्धामध्ये येतात, म्हणजे मूर्धन्य वर्णामध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रू, हा एक अलिप्त होणारा स्वर आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये वर्ण कोणते, व्यंजन कोणते येतात? त थ द ध न आणि ल स. याला दंतवर्ण म्हणतात. जेव्हा आपण त थ द ध न म्हणतो तेव्हा आपली जीभ आपल्या समोरच्या दातावर आदळली जाते. ठीक आहे, म्हणून त्याला आपण दंतवर्ण असे म्हणतो. त्याच्यानंतर आहे ओठ, ज्यांचा उच्चार करताना ओठाचा उपयोग होणार आहे. त्यात उ ऊ प फ ब भ म. तुम्ही उच्चार करून सुद्धा नाही का त्याचं उच्चारस्थान कोणतं आहे किंवा उच्चारस्थानाचं नाव कोणतं आहे ते तुम्ही समजू शकता, जर तुम्हाला मुखाचा भाग आणि वर्णाचे नाव माहीत असेल तर. हे झालं होतं. नंतर आहे कंठ आणि तालू, त्याला म्हणतात कंठ तालव्य. आणि त्याच्यामध्ये फक्त स्वर येतात
ए, आई आणि ॲ. ठीक आहे, हे म्हणतात, त्यांना म्हणतात कंठतालव्य. नंतर आहेत ओ, आऊ आणि ऑ, जे आहेत कंठ आणि ओष्ठ, ज्याला म्हणतात कंठोष्ठ. कंठाचा आणि ओठाचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आहे व, याला दात आणि ओठ या दोन्ही मुखाच्या भागाचा उपयोग केला जातो, ज्याला आपण दंतोष्ठ असे म्हणतो. एकच वर्ण आहे, एकच व्यंजन आहे, ते म्हणजे व. त्याच्यानंतर आहे च, छ, ज, झ, हे दंत तालू म्हणजे दंत तालव्य आहे. अनुस्वाराचा हा उच्चार नाकातून केला जातो म्हणून त्याला नासिक्य असे म्हणतात. च, छ, ज, झ आणि च, छ, ज, झ हे दोन्ही ठिकाणी दिसतात. तालव्य आणि दंत तालव्य ह्या दोन ठिकाणी दिसतात. यांचा फरक कसा आहे? तालव्यामध्ये च, छ, ज, झ याचा उच्चार हा ययुक्त असतो आणि दंत तालव्यामध्ये च, छ, ज, झचा उच्चार हा अयुक्त असतो. एवढाच त्याचा फरक आहे, जो महत्त्वाचा होता तो मी सांगितला. ठीक आहे, एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे, फक्त ध्यानात ठेवायचं तुम्हाला की तालव्य कोणतं आणि दंत तालव्य कोणतं. तालव्य ययुक्त उच्चार आणि दंत तालव्य अयुक्त उच्चार, ही गोष्ट महत्त्वाची आहे जी लक्षात ठेवायची आहे. तर आपलं उत्तर आपलं उत्तर राहिलं होतं. आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो? तर त्याचं उत्तर आहे कंठ. ठीक आहे, पुढीलपैकी ओष्ठ वर्ण कोणता? बघा, याच्यामध्ये ओठाच्या द्वारे ज्याचा उच्चार होतो ते ओष्ठ वर्ण. तर भ हे ओष्ठ वर्ण आहे. बाकी ल हे मूर्धन्यमध्ये येतं, दंतवर्णामध्ये येतं. त्याच्यानंतर श हे तालव्यमध्ये येतं आणि ह हे कंठवर्णामध्ये येतं. ठीक आहे, तर भ याचं उत्तर आहे. नैऋत्यच्या वरती तर रफार पाहिजे, तर आलेला नाही आहे. ठीक आहे, नैऋत्य या शब्दामधील वर्णांची संख्या किती? आपल्याला याची फोड करावं लागेल, त्याच्यानंतर वर्णांची संख्या मोजावं लागेल. आपल्याला नैऋत्य या शब्दाची फोड करून मग त्याच्या वर्णांची संख्या मोजावी लागेल. तर बघा, इथं फोड केलेली आहे. नैऋत्य तर न अधिक आई हे झालं नाही, र अधिक रू झालं आहे नैरू रू. ठीक आहे, आणि त्य जे अर्ध त आणि त्याला य जोडलेलं आहे, त अधिक य अधिक अ याची अशी फोड झालेली आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणसाल र का बरं आलं? लक्षात ठेवा, जेव्हा अक्षरावर रफार येतो त्याचा उच्चार र म्हणूनच केला जातो. ठीक आहे, तुम्ही बघत असाल इथे एक रफार आलेला आहे. ठीक आहे, रफार केव्हा येतो? जेव्हा रचा उच्चार हा अगोदर येतो. रचा उच्चार अगोदर असेल त्याला रफार आपण म्हणतो. इथं रफार आल्यामुळे आपण रचा उपयोग केलेला आहे. रचा उच्चार करताना 4 पद्धतीने केला जातो. त्याला एक प्रकार आहे रकार आणि दुसरा आहे रफार. रकारमध्ये पण 2 उपप्रकार आहेत. इथं मी लिहून दाखवते, एक मिनिट. जसं की हा शब्द आहे क्र आणि दुसरा शब्द आहे ड्र. ठीक आहे, इथं शब्द लिहून देते मी. ठीक आहे, क्रम आणि ड्रम. ठीक आहे, इथं रचा उच्चार हा नंतर येत आहे, याने इथं पण रचा उच्चार हा नंतर येत आहे, म्हणून याला आपण रकार म्हणतो. काय म्हणतो? रकार. आणि तसंच जर दुसरं असेल उदाहरण, जसं की शब्द आहे कर्म, रफार आला, आणि एक शब्द आहे रस्व, याला पण र म्हणतो आपण. तर इथं रचा उच्चार हा अगोदर आलेला आहे, तर याला आपण रफार म्हणतो. समजला? रकार आणि रफारचा हाच फरक लक्षात ठेवायचा आहे. तर आपण इथं बघू शकतो, इथं रफार आलेला आहे म्हणजे रचा उच्चार हा अगोदर आला, म्हणून आपण इथं र जोडला आहे, त्याच्यानंतर आपण रू हा जोडलेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला प्रश्न विचारला होता एकूण वर्ण किती, तर एकूण वर्ण इथं 7 आहे. ठीक आहे, आपलं उत्तर यायला पाहिजे 7 जे आहे इथं. ठीक आहे, नंतर शब्द आहे श्रद्धांजली. ठीक आहे,
श्रद्धांजलीमध्ये एकूण वर्ण किती? परत एकदा शब्दाची फोड आणि वर्णांच्या संख्येची एकूण करायची आहे. बघा, श्रद्धांजली, पहिला शब्द आहे श्र, श अधिक र अधिक अ, हे झालं आहे श्र. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे धा, हा शब्द आहे धा. द अधिक ध अधिक आ, हे झालं आहे धा, तर त्याच्यामध्ये येतं खोडते याला. अ अधिक ज अधिक अ, अनुस्वारासहित आणि व्यंजनाच्या नंतर अ आलेलं आहे. नंतर ली, ल अधिक मोठं ई, कारण वेलांटी ही दुसरी आलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे फोड केल्यानंतर एकूण वर्ण किती आले? 11. तर आपलं उत्तर आहे 11. अशी फोड करायची आहे आणि वर्ण मोजायचे. असे प्रश्न MATETला विचारतातच. नंतर अजून प्रश्न आहे, ज्ञानचक्षु या शब्दाचे एकूण वर्ण किती? परत एकदा फोड करू. पहिला शब्द आहे ज्ञा, द, ठीक आहे चेंज करू. पहिला शब्द आहे ज्ञा, द अधिक न अधिक य अधिक आ, हे आहे ज्ञा. फक्त ज्ञचं विचारलं तर एवढी फोड आपण ज्ञाची करतो. इथं ज्ञा केलं म्हणून आज आ आलेला आहे. नंतर न, न अधिक अ, नंतर च, च अधिक अ आणि क्षु. फक्त क्षचा उच्चार क आणि श यांनी करतात, पण इथं क्षला उकार आलेला आहे दुसरा, म्हणून उ, म्हणून आपले पूर्ण वर्ण हे 11 आलेले आहेत. तर याचं उत्तर 11 असायला पाहिजे. ठीक आहे. पुढे, ठीक आहे, आपलं व्हिडिओ इथंच संपला. ठीक आहे. आज फक्त आपण प्रश्न काही थोडेफार बेसिक समजून घेतले आणि हे तुमच्यासाठी फक्त एक्झाम ओरिएंटेड फक्त रेफरन्स घेतले. पूर्ण वर्णमालेचे रेफरन्स मी घेतले नाही. वर्णमाला हा टॉपिक मोठा आहे. आपण फक्त स्पेसिफिक थोडेफारच मुद्दे याच्यात घेतलेले आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक कमेंट करा. भेटूया परत एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.